Good morning, student. Today we will see centripetal force and centrifugal force. So what is centripetal force? Suppose consider body is moving along circumference of circle. Its mass is m. At that time, the force is x on body, but it is directed towards the center of the circle. So this force is called centripetal force. Centripetal, directed towards center. Another name is radial force, means along radius. So what is centripetal force? A force which is directed towards center along radius in circular motion is called centripetal force. The acceleration responsible for circular motion. बॉडी जर सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होत असेल तर ॲक्सलरेशन मस्ट आहे आणि ते ॲक्सलरेशन म्हणजे कोणतं? रेडियल ॲक्सलरेशन. इट इज अ मायनस ओमेगा स्क्वेअर आर वेक्टर. In circular motion, the radial acceleration is minus omega square r vector. This negative sign indicates that the direction of radial acceleration and radius vector both are opposite. That means the direction of radial acceleration is towards the center. Okay, so now centripetal force, basic relation of force is equal to mass into acceleration. बेसिक रिलेशन. पण या ठिकाणी ॲक्सलरेशन कोणतं आहे? रेडियल. मग त्या ठिकाणी ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. रेडियल ॲक्सलरेशन मीन्स मायनस ओमेगा स्क्वेअर आर वेक्टर. सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन दॅट इक्वेशन. सो एफ मायनस एन ओमेगा स्क्वेअर आर वेक्टर. दिस इज अ सेंट्रिपिटल फोर्स. मायनस एन ओमेगा स्क्वेअर आर वेक्टर. This negative sign indicates that the force, the direction of force and direction of radius both are opposite. That means the direction of radius is away from the center and the direction of force is towards the center. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सचं डिरेक्शन कुठे आहे? टुवर्ड्स दी सेंटर. आणि म्हणून त्या ठिकाणी ही काय झालं? मायनस साइन आलेलं आहे. हे वेक्टर फॉर्म मध्ये रिलेशन आहे. मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये एम ओमेगा स्क्वेअर आर. मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये एम ओमेगा स्क्वेअर आर. और अनदर रिलेशन एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. जर समजा तुम्ही जर रेडियल एक्सलरेशन व्ही स्क्वेअर अपॉन आर सबस्टिट्यूट केला, इट इज ऑल्सो रेडियल एक्सलरेशन, इज इन द फॉर्म ऑफ लिनियर वेलॉसिटी. ही जर व्हॅल्यू पुटअप केली या ठिकाणी तर तुम्हाला आन्सर मिळेल एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. तर एम ओमेगा स्क्वेअर आर और एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, दिस इज अ मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे काही विशेष नाही. सेंट्रिपिटल फोर्स, इट इज अ फोर्स इन सर्क्युलर मोशन. इट इज डिरेक्टेड टुवर्ड्स सेंटर and its formula is m omega square r or m v square upon r, and in vector notation minus m omega square r vector. Okay, so now it is a real force. Centripetal force is a real force because it is produced by known interaction. Known interaction means gravitational force, electrostatic force, nuclear force. These are the नॉन इंटरॅक्शन. तर या नॉन इंटरॅक्शन पासून हा प्रोड्यूस होतो सेंट्रिपिटल फोर्स. फॉर एक्झाम्पल सॅटेलाइट रिव्हॉल्विंग अराउंड दी अर्थ. अर्थ अँड सॅटेलाइटमध्ये जो काही फोर्स आहे तो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि तो आहे त्यालाच आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. इट इज अ सेंट्रिपिटल फोर्स. ओके, नेक्स्ट पॉइंट, सेंट्रीफ्युगल फोर्स. द सेंट्रीफ्युगल फोर्स, दोघं सेंट्रिपिटल and centrifugal, magnitude is same. Only difference is centripetal force is directed towards center, centrifugal force is directed away from the center, and its magnitude is same. Magnitude
सेम. मॅग्निट्यूड सेम म्हणजे काय? फॉर्म्युला तोच एम ओमेगा स्क्वेअर आर किंवा एम व्ही स्क्वेअर पण आर. आणि याचाही फॉर्म्युला प्लस एम ओमेगा स्क्वेअर आर वेक्टर. वेक्टर नोटेशन मध्ये मी साइन काय दिली? प्लस एम ओमेगा स्क्वेअर आर वेक्टर. इट इज अ सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स मायनस एम ओमेगा स्क्वेअर आर वेक्टर. का? कारण की सेंट्रिपिटल इट इज डिरेक्टेड टुवर्ड सेंटर अँड सेंट्रिफ्युगल इट इज डिरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर. म्हणजे काय? रेडियसचं डिरेक्शन आणि फोर्सचं डिरेक्शन एकच, अवे फ्रॉम द सेंटर, म्हणून साइन प्लस. ओके. परंतु दोघांचं मॅग्निट्यूड, सेंट्रिपिटल फोर्सचं आणि सेंट्रिफ्युगल फोर्सचं मॅग्निट्यूड म्हणजे काय? एम ओमेगा स्क्वेअर आर और एम व्ही स्क्वेअर अपॉन आर सेम आहे. दोघांसाठी फॉर्म्युला तोच, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर और एम ओमेगा स्क्वेअर आर. फक्त व्हेक्टर नोटेशन मध्ये आपण साइन दाखवलंय कारण की त्या ठिकाणी डिरेक्शन त्या ठिकाणी क्लिअर करावं लागतं आणि म्हणून हे मायनस साइन द्यायचं वेक्टर नोटेशन मध्ये आणि इथे प्लस साइन द्यायचं सेंट्रिफ्युगल फोर्सला. परंतु मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये दोघांसाठी फॉर्म्युला सेम. म्हणजेच काय? बोथ आर दी सेम. इट्स मॅग्निट्यूड इज सेम, ओनली डिरेक्शन आर अपोजिट. ओके. तर त्यासाठी मी हा फर्स्ट पॉईंट घेतला पहा. दिस फोर्स इक्वल इन मॅग्निट्यूड टू रियल फोर्स बट अपोजिट. रियल फोर्स मीन्स centripetal force. It is non-real force. Centrifugal force is a non-real force because it is not produced by known interaction. known interaction पासून तो प्रोड्यूस होत नाही सेंट्रिफ्युगल फोर्स. मग प्रोड्यूस कसा होतो? हा एक मोठा क्वेश्चन मार्क आहे. सेंट्रिफ्युगल फोर्सचं एक्झाम्पल द्यायचं काय? तर फार सोपं एक्झाम्पल आहे. आपण बरेच समजा बसमध्ये जातोय, आपण बसमध्ये बसले आहोत आणि बसने अचानक टर्न घेतला. बसने समजा लेफ्ट साईडला टर्न घेतला तर बसलेले व्यक्ती कुठे जातात? राईट साईडला. राईट साईडला ते मूव्ह होतात. त्यांना कोणी लोटतं का? नाही. तर त्यांच्यावर एक फोर्स ॲक्ट होतो, सुडो फोर्स ॲक्ट होतो. मीन्स सेंट्रिफ्युगल फोर्स त्या ठिकाणी ॲक्ट होतो कारण की व्हेकलने टर्न घेतला म्हणजे व्हेकल आली सर्क्युलर मोशनमध्ये. जो काही व्हेकलने टर्न घेतला तर ती सर्क्युलर मोशनमध्ये परफॉर्म करते आणि म्हणून त्या ठिकाणी सेंट्रिफ्युगल फोर्स प्रोड्यूस होतो आणि त्याचं डिरेक्शन कुठे आहे? अवे फ्रॉम दी सेंटर. म्हणून तो जे काही सिटिंग पर्सन आहे ते अपोजिट डिरेक्शनला मूव्ह होतं. अजून एक्झाम्पल घ्यायचं तर हॉरिझॉन्टल मेरी गो राऊंड. सगळ्यांनाच माहिती आहे हॉरिझॉन्टल मेरी गो राऊंड रोटेट्स अबाउट दी व्हर्टिकल ॲक्सिस. ॲट दॅट टाइम इट्स चेअर्स आर पुल आउटवर्ड डिरेक्शन. त्याच्या काही खुर्च्या आहेत, त्या खुर्चीवर बसलेले जे काही व्यक्ती आहेत ते आउटवर्ड डिरेक्शनला पुल होतात. कशामुळे? कारण की ते सर्क्युलर मोशनमध्ये रोटेट होत असताना त्या ठिकाणी सेंट्रिफ्युगल फोर्स, सुडो फोर्स ॲक्ट होतो आणि म्हणून ते चेअर्स आउटवर्डला पुल होतात. म्हणजेच काय? की त्याचं डिरेक्शन कुठे आहे? अवे फ्रॉम दी सेंटर. ओके. सो हेन्स इट इज अ नेट सुडो फोर्स. And resultant force in frame of reference is 0. Resultant force in frame of reference. So frame of reference हा एक मोठा पॉइंट आहे, कन्सेप्ट आहे. व्हॉट इज फ्रेम ऑफ रेफरन्स? फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणायचं कोणाला? तर सिंपल आहे. अर्थ आणि अर्थवर जे काही जेवढे ऑब्जेक्ट्स आहेत, जेवढे लिव्हिंग पर्सन आहे ती झाली एक फ्रेम ऑफ रेफरन्स. तिला आपण म्हणू फ्रेम ऑफ रेफरन्स. अनदर एक्झाम्पल, समजा रेल्वेत आपण बसलोय, रेल्वे मुव्हिंग आहे, मोशनमध्ये, आणि त्यातले सगळे जे काही ऑब्जेक्ट्स असतील ते सुद्धा काय मोशनमध्ये आहे. म्हणजे ती झाली एक फ्रेम ऑफ रेफरन्स. तर त्याला आपण म्हणतो फ्रेम ऑफ रेफरन्स. सो रिझल्टंट फोर्स इन फ्रेम ऑफ रेफरन्स इज 0. म्हणजे काय या ठिकाणी? की रियल फोर्स plus pseudo force equal to 0. Real force means centripetal force, pseudo force means centrifugal force. दोघांची जर ॲडिंग केली तर काय मिळणार आहे? 0 आन्सर येणार आहे. कारण की सिंपल आहे, याला मायनस साइन आहे, याला प्लस साइन आहे, डिरेक्शन अपोजिट आहे, म्हणून फायनली इट इज अ 0. ओके. तर सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स काही
मेजर दोघांमध्ये डिफरन्स नाही आहे, सिम्पल आहे. दोघांचं डिरेक्शन सर्क्युलर मोशनमध्ये त्या बॉडीवर जो काही फोर्स ॲक्ट होईल, फोर्स इज ॲक्ट्स ऑन अ रोटेटिंग बॉडी, इट इज directed towards center, so it is a centripetal. This force is centripetal, and in centrifugal it is directed away from the center, so it is called centrifugal force. Magnitude is same. आपण न्यूमेरिकल सॉल्व करतो, प्रॉब्लेम सॉल्व करतो त्यावेळेस हाच फॉर्म्युला घेणार आहे आपण सेंट्रिपिटलसाठी आणि सेंट्रिफ्युगलसाठी. ठीक आहे. सो टुडे हिअर स्टॉप. थँक्यू.